मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. 2-2.5 वर्षाचे असल्यापासून जस्ट गुणगुणायला लागले होते. आणि मी 4 वर्षाची, 3.5 पावणे 4 वर्षाची होते तेव्हा चांदण्यात फिरताना आशाबाईंचं गाणं मी जस्ट गुणगुणत होते घरी, अशी म्हणजे खेळता कठीण गाणं. बापरे. तर आईला, कारण खूप ऐकलंय रिहर्सल. तुझी आई गायिका आहे, त्याच्याविषयी सांग पहिलं. हो, तर आई म्हणजे ती प्रॉपर क्लासिकली ट्रेन्ड सिंगर आहे आणि सुवर्णा माटेगावकर. आणि आई माझी, म्हणजे मी तिचं लहानपणापासून तिचंच गाणं ऐकून कुठेतरी तेच संस्कार आहेत. म्हणजे लिसनर, ॲज अ लिसनर मी पहिलं लताबाई आशाबाईंपेक्षाही मी जास्ती आईचं गाणं ऐकलंय. कारण शी हॅज बिन एव्हरी डे प्रॅक्टिसिंग, आणि तिला ते मी बघितलंय आणि तिचे शोज व्हायचे आणि तिचे अल्बम्स असायचे. तर तेव्हा मी खूप लहान होते आणि त्यामुळे सतत चांगलंच म्युझिक कानावर पडलं होतं. तर मी असंच चांदण्यात फिरताना मी गात होते. आणि तेव्हा सलील कुलकर्णी जे कंपोजर आहेत ते आईबरोबर एक शो करत होते तेव्हा. आणि ही पण गाते, तेव्हा आई म्हणली हा, ही जस्ट लहान आहे अजून, गुणगुणते. तर म्हणे ही गाईल का, अल्बम काय का. तर आई म्हणली अरे नाही, ती अजून प्रॉपरली ट्रेंड नाही, अजून लहान आहे ती खूप. नाही म्हणे, मला हिच्या ह्या वयातल्या आवाजामध्ये मला तिच्याकडनं गाणं गाऊन घ्यायचंय. आणि मग आम्ही शिवरंजनी स्टुडिओमध्ये पुण्याला एक गाणं रेकॉर्ड केलं. तर मला सवय नव्हती हेडफोन्सची आणि हे, तर मला कळत नव्हतं की कसं काय. तर मी सलील काकाला असं म्हणलं की मला ना स्टेज करून दे, मला स्टेजवर गायची सवय आहे. तर त्यांनी असं फेक स्टेज तयार केलं. आई अशी ताल धरून बाजूला होती, पावणे 4 वर्षाची होते मी, आणि सलील काका पेटी घेऊन होता. आणि मग ते सलग एक अख्खं गाणं, 1 टेक फुल ते झालं रेकॉर्ड. ते पहिलं गाणं होतं, बालगीत होतं. आठवतंय? हो, आठवतंय ना. मला ना खरंच इथे प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय की बालगीत हा प्रकार आजकाल खूप कमी आहे. म्हणजे मला आठवतंय ते शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, त्याच्यानंतर मामाच्या गावाला जाऊया, झुकझुक झुकझुका घेणे गाडी वगैरे. आणि अजूनपर्यंत आम्ही म्हणजे त्याच गाण्यांमधून नवीन नवीन पण बालगीतं आली पाहिजेत, यायला पाहिजेत. म्हणजे लहानपण माझं तरी बालगीतांनी खूप सुंदर केलंय. आणि म्हणजे मी इतकी बालगीतं रेकॉर्ड केली आहेत, म्हणजे त्याला मी सांगू शकत नाही. 60-70च्या वर बालगीतं असतील मी गायले असेल. आणि ते असं होतं की आता ती ऐकताना इतकी मजा वाटते की तेव्हा सुद्धा विंदा करंदीकरांचं जे गाणं मी गायले, सलील कुलकर्णींचं, ते सुद्धा इतकं निरागस सुंदर होतं. म्हणजे इट प्रिझर्व्स युअर चाइल्डहुड, असं कुठेतरी मी म्हणेन की बालगीतं एन्जॉय केली पाहिजेत आत्ताच्या सुद्धा मुलांनी. हो, मला जाम आवडतात बालगीतं, कारण की ती तुम्हाला त्या पिरियड मध्ये, त्या ट्रान्स मध्ये घेऊन जातात. ऍब्सोल्युटली. आता तुम्हाला घेऊन जा. ओके. मी जे पहिलं गाणं गायले होते ते होतं अब्बब्बब्बब्बब्बब्ब केवढा फणस आई, अब्बब्बब्बब्बब्बब्ब केवढा फणस आई, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही, अब्बब्बब्बब्बब्ब केवढा फणस आई.